असताना आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण मुख्यमंत्री म्हणून काम करताय। हे राज्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांना असंच पुढे जात राहावं अशा पद्धतीच्या भावना व्यक्त करतो आणि आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा स्वराज्य विषयक दिनाच्या मनापासूनच्या। सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे ही शुक्रवारी सोलापूर दौऱ्यावर असून सकाळी 9च्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज उद्यानातील शिवरायांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन करून शिवस्वराज दिन साजरा करण्यात आला। त्यानंतर पालकमंत्र्याचा ताफा जिल्हा परिषदेकडे रवाना झाला। जिल्हा परिषदेमध्ये प्रवेश केल्यानंतर उजव्या बाजूला असलेल्या सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार समाधान आवताडे, आमदार देवेंद्र कोठे, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोईनकर, मनपा आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी अभिवादन केले। त्यानंतर सर्व जिल्हा परिषदेत दाखल झाले। जिल्हा परिषदेतील यशवंतराव चव्हाण सभागृहाचे नूतनीकरण झाले आहे। त्याचे उद्घाटन पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते करण्यात आले। यानंतर सभागृहाची सर्व मान्यवरांनी पाहणी केली। त्यावेळी एकूणच सभागृह पाहून पालकमंत्र्यांनी अतिशय सुंदर सभागृह असल्याची थाप दिली। त्यानंतर हिरकणी कक्षाचे उद्घाटन आमदार समाधान आवताडे यांच्या हस्ते करण्यात आले। जिल्हा परिषद मराठा सेवा संघाच्या वतीने पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा अध्यक्ष अविनाश गोडसे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले। यावेळी झेडपीचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते। शिवराज्य अभिषेक दिनाच्या मनापासूनच्या महाराष्ट्रातील जनतेला, सोलापूरच्या जनतेला मनापासूनच्या शुभेच्छा देतो। त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी अयोध्येचं राज्य आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि अटकेपार झेंडा फडकवला, दिल्लीवर भगवा फडकवण्याचं काम महाराजांनी केलं आणि ह्या राज्याचा प्रचंड विस्तार झाल्यानंतर या राज्याला राजमान्यता मिळाली आणि हे जनतेचं राज्य शाश्वत आणि चिरंतन राहावं म्हणून त्यांनी राज्याभिषेक करण्याचा निर्णय घेतला। तो दिवस 6 जून 1674 आणि तोच आज दिन आपण या ठिकाणी साजरा करतो महाराष्ट्रामध्ये आणि आज सोलापूरमध्ये या सोहळा संपन्न झाला। मी मनापासून आपल्या सगळ्यांना जनतेला या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या मनापासून शुभेच्छा।